मतदार यादीत आपलं नाव कट होतंय हे भीतीचं कारण असू शकतं, परंतु ही अफवा आहे. नाशिकमध्ये SIR बाबत अफवांचा बाजार उठलाय आणि उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नागरिकांना याबाबत काही आवाहन केलंय. म्हणजेच नाशिक प्रशासनानं याबाबतचं स्पष्टीकरण समोर आणलं. सोशल मीडियावर अफवांचा बाजार वर्सेस प्रशासनाचं सत्य. SIR प्रक्रियेवर नाशिककरांनी काय जाणून घ्यावं हे जाणून घेऊया या रिपोर्टच्या माध्यमातून. नाशिकमध्ये सध्या सोशल मीडियावर SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरावलोकन प्रक्रिया याबाबत विविध अफवा पसरत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मतदार यादीतून नावं मोठ्या प्रमाणात वगळली जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं. प्रशासनाने मात्र या अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. मतदार यादी पुनरावलोकन ही निवडणूक आयोगाची नियमित आणि कायदेशीर प्रक्रिया असून मृत व्यक्ती, स्थलांतरित नागरिक किंवा दुबार नोंदी असलेल्या नावांची छाननी करून यादी अद्ययावत केली जाते. यामध्ये कोणत्याही पात्र मतदाराचे नाव विनाकारण वगळलं जाणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केले. ऐकूया त्यांनी नेमकं काय सांगितलंय. नमस्कार, मी जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने बोलते आहे. आता सध्या आपल्याकडे जे विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे, तर त्याची पूर्वतयारी आमच्या वतीने सध्या चालू आहे. अजूनही भारत निवडणूक आयोगाकडून किंवा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया चालू कधी करायची ह्याच्याबद्दल ऑफिशियल आदेश आम्हाला काही मिळालेले नाहीत. सध्या जी आहे आमची पूर्वतयारी चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आपली नावं कमी होतील किंवा जर BLOंशी संपर्क नाही साधला तर याच्या पुढे आपल्याला मतदार यादीमध्ये नाव देण्याची संधी मिळणार नाही वगैरे अशा प्रकारच्या काही अफवा जर पसरत असतील तर त्या एकदम चुकीच्या आहेत. कुणाचीही नावं अशी डायरेक्टली मतदार यादीतून कमी करून केली जाणार नाहीत आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल जी SIR ची प्रक्रिया चालू होईल तेव्हा प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांच्याकडून एन्युमरेशन फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग नवीन मतदार यादी तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मतदाराकडून योग्य ते पुरावे सुद्धा घेतले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये आणि त्यांना असं कोणत्याही प्रकारचा संभ्रम त्यांच्या मनामध्ये त्यांनी बाळगू नये की आपली नावे मतदार यादीतून कमी होणार आहेत. अशी कोणतीही प्रक्रिया इथं होणार नाही आणि सध्या फक्त पूर्वतयारीचं काम चालू आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. 31 मार्च शेवटचा दिवस आहे. नाही, याच्यामध्ये मला असं समजलं की 31 मार्च ही शेवटची तारीख आहे असं काही नागरिकांना, असं मॅपिंगच्या बाबतीमध्ये शेवटची तारीख आहे असं नागरिकांना काही समाज माध्यमावरून काही समजा अफवा पसरल्या असतील तर, आणि अशा माझ्याकडे पण बऱ्याच जणांकडून विचारणा झाली, तर तसं काही नाहीये. आमच्याकडून मॅपिंगचं जी प्रक्रिया चालू आहे ती जास्तीत जास्त वेगाने व्हावी याच्यासाठी म्हणून आम्ही BLOंना तसं सांगितलं आहे की आपण आपलं मॅपिंगचं कामकाज जे आहे ते वेगाने करावं आणि मॅपिंग जेवढं जास्ती होईल तेवढं आपलं पुढचं SIRचा जो कार्यक्रम आहे तो सोपा जाणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आमची ही सध्या पूर्वतयारी चालू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये बाळगू नये असं मी त्यांना आवाहन करते. एकूणच SIR प्रक्रिया सुरू कधी करावी याचे अजून आम्हाला आदेश मिळालेले नाही. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. 31 मार्च ही मुदत अंतिम आहे अशी अफवा समाज माध्यमांवर पसरवली जात आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलंय. आम्ही देखील 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतोय की अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. याबाबतची योग्य माहिती मिळताच आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत ती नक्कीच पोहोचवणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.